आर्किओलॉजीचे ठोकताळे जे आहेत म्हणजे उत्खनन केल्यानंतर खापरं मिळतात, बांगड्या मिळतात, मणी मिळतात, हेच सगळं म्हटलं आपण किल्ल्यांनाही लावू शकतो. बरोबर. कारण शेवटी काय माणसाची वस्ती कुठे झाली होती त्याचे पुरावे हे आर्किओलॉजी शोधतं. तर तसंच गडावर पण वस्ती झाली होती त्याचेही पुरावे तिथे असतील. मग त्या दृष्टीने किल्ल्यांकडे बघायला लागलो. महाराजांनी रायगडच का निवडला? आज रायगडावरच्या बऱ्याच वास्तूंना नावं जी आहेत ती वेगळीच नावं आहेत काहीतरी. ओके. आणि मग त्याचा थोडासा आर्किटेक्चरली जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की अरे हे असू शकतं का. सुरुवातीला जेव्हा मी 1-2-3 वेळा रायगड बघितला त्यावेळेला त्या ज्या काही वास्तू होत्या त्या भारावून जाऊन मी सुद्धा बघितला की अरे हो हे राण्यांचे महाल, ही मागे टॉयलेट्स आहेत, ही किंवा ही बाजारपेठ आहे, हे सुद्धा मी पण भारावून जाऊनच बघितलं सगळं. रायगडवरती टॉयलेट सांगितली. रायगडच असं नाही, अनेक किल्ल्यांवर आपल्याला टॉयलेट अशी दाखवली जातात. बरोबर. पण नंतर जेव्हा असं मला लक्षात आलं की अरे ही जी सिस्टीम आहे की ती जी टॉयलेट ज्या पद्धतीची बांधलेली आहेत तिथे मध्ये एक चॅनल दिलेला आहे आणि 2 पाय, ह्या पद्धतीचं टॉयलेट ही इंग्रजांच्या काळात आलेली आहे. ते राण्यांच्या खोल्या वगैरे आपण जे तर त्याला अटॅच असलेल्या ज्या काही राण्यांचे महाल म्हटलं जातं तर ते 6 खोल्या आहेत त्याच्यामध्ये. सहीला काही झालं नाही म्हणून त्या गावाला छत्री निजामपूर असं नाव दिलं गेलं. अशी एक मीथ आहे. रायगडचं आयडेंटिफिकेशन झालेलं नाहीये वरच्या वास्तूंचं आणि याचं कारण आहे कागदपत्रांचा अभाव. नगरखान्याच्या बरोबर समोरच्या बाजूला एक दगड ठेवलेला आहे म्हणजे तो इन सिटू आहे म्हणजे खालतून आणि तो राज्यसभेच्या एका साईडला आहे बाजूला. तर बरेच जणांचं असं म्हणणं आहे की तो रॉ दगड तिथे का ठेवला गेला म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळेला असा रॉ दगड का ठेवला गेला. नाही, मनोरे आहेत बरोबर आहे, मनोऱ्याचं आयडेंटिफिकेशन काही वेगळं आहे अशातला भाग नाही. तर ती पाण्याची टाकी शत्रू आल्यावर त्या पाण्याच्या टाक्याला सुरुंग लावायचा आणि ती फोडायची. म्हणजे ती फोडल्यावर त्यातलं पाणी जे आहे ते खाली वाहून दरवाजात येईल आणि शत्रू दरवाजात आल्यावर तो त्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये वाहून जाईल. नाही, मी म्हणलं ना किल्ले पर्यटनासाठी नव्हते त्यावेळेला. त्यामुळे ह्या लोकांना राहण्यासाठी कुठल्या तरी एका क्लासच्या, क्लास 2 असेल, क्लास 3 असेल, ह्यांच्या राहण्याची ती व्यवस्था होती की जे दरबारामध्ये काम करतात किंवा महाराजांच्या वाड्यामध्ये काम करतात किंवा राजवाडा हा जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये काम करणारी लोक. 11th आवर आत्ताच आपण बाकीच्या नॉर्मल गोष्टींपेक्षा आता जे मिलिटरी एरिया जो आहे तसं बघितलं पाहिजे. नक्कीच ते पाहिलं पाहिजे कशी असेल, काय असेल, त्यांची क्वार्टर्स कुठे आहेत, त्यांची. आपण सगळे त्याला जगदीश्वराचं मंदिर म्हणून ओळखतो पण वास्तविक त्या मंदिराचं नाव आहे वाडेश्वर मंदिर. नमस्कार मंडळी, कसे आहात? गोलगप्पावरती एक नवीन सब्जेक्ट. डॉक्टर सचिन जोशी आर्किओलॉजिस्ट आहेत आणि 20 वर्षाचा अगाध असा एक्सपिरियन्स आहे. निरनिराळ्या किल्ल्यांचं संशोधन, तोफांची माहिती, तोफांवरचं संशोधन, गडावरच्या दरवाजांबद्दल संशोधन, अशा आणि अनेक अशा वेगवेगळ्या सब्जेक्टवरती त्यांचं संशोधन झालेलं आहे. ते करताच किल्ल्यांमध्ये किल्ल्यांचे बारकावे ह्याबद्दलही त्यांचं एक वेगळी बरेचसे पुस्तक त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. तर आजचा विषयामध्ये आपण काय केलेलं आहे तर रायगड हा सब्जेक्ट घेऊन त्याच्यामधले बारकावे, त्याच्यामध्ये रायगड हा का शिवाजी महाराजांनी निवडला आणि त्याबरोबरच तिथले आत्ताच्या घडीला जे काही मिथ्स आहेत त्याच्याबद्दलही आपण ते उलगडायचा प्रयत्न केलेला आहे. तर चला तर मग अशा खूप गप्पा झालेल्या आहेत, ऐकूया. तर नमस्कार मंडळी, गोलगप्पावरती आज नवीन विषय घेऊन येतोय. डॉक्टर सचिन जोशी आपल्याबरोबर आहेत आणि आर्किओलॉजिस्ट आहेत ते. तर त्यांच्या थोडक्यात आपण इंट्रोडक्शन घेऊ की आर्किओलॉजीमध्ये कसे आले आणि त्यानंतर एक वेगळा सब्जेक्ट आपण डिस्कस करणार आहे ते म्हणजे रायगडामध्ये जे काही का महाराजांनी रायगडच निवडला किंवा तिथली काय वैशिष्ट्य आहेत अशी आणि काही मिथ्स त्याच्याबद्दल. तर असं एक फ्लो होणार आहे आपला, तर त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. गोलगप्पावरती आपलं स्वागत आहे. तर जस्ट आपण जसं मी सुरुवात केली तसं थोडंसं एक इंट्रोडक्शन द्या की कसा हा तुमचा प्रवास झाला, त्यानंतर मग पुढचं आपण चालू करू. सुरुवातीला खरं तर ट्रेकिंग यातनंही सुरुवात झाली. अगदी लहान असल्यापासून वेगवेगळ्या किल्ल्यांवरती जात होतो. किल्ले बघायला आवडत होते आणि जसं अगदी नवोदित ट्रेकर जसे जातात तसंच मीही जात होतो. अगदी पहिले 50 किल्ले मी सुद्धा मस्त पावसात भिजून डबा खाऊन वगैरेच बघितले. त्यात काय बघितलं हे मलाही काही कळलं नाही त्यावेळी, कारण बघितलंच नाही, मी फक्त एन्जॉय करायला गेलो होतो.
पण जसजसं नंतर किल्ले बघत गेलो तसा हा प्रश्न पडत गेला किंवा या किल्ल्यांना काहीतरी इतिहास आहे आणि तो कुठे वाचायला मिळाला आपल्याला. तेव्हा आमच्या इथे भारत इतिहास संशोधक मंडळ नावाची संस्था आहे, तिथे लायब्ररी आहे आणि तिथे संशोधन चालतं. मोठ्या मोठ्या संशोधकांनी तिथे काम केलेलं आहे. तर त्यांनी लिहून ठेवलेली पुस्तकं, ती पुस्तकं वाचण्यापासून मी खरं तर सुरुवात केली याला. मग लक्षात आलं की अरे आपण हे किल्ले बघितले, त्यात तिथे एवढा मोठा इतिहास घडून गेलेला आहे. मग हळूहळू ते किल्ले पाहायला जाण्याच्या आधी मी इतिहास वाचून जायचो त्या किल्ल्याचा. मग तो किल्ला बघायला अजून वेगळी जरा मजा येत होती. हे कितवीत? हे साधारण 10वी 11वी नंतर ही सुरुवात केली. कारण 10वीला मी त्या भारत इतिहास संशोधक मंडळात जायला लागलो आणि मग ही हळूहळू सुरुवात झाली. तिथे काही सिनियर लोक होते, ते माहिती सांगायचे. त्यांनी पाहिलेला असेल किल्ला तर तिथे जाऊन हे बघ ते बघ हे स्पेसिफिकली सांगायचे. काही डेक्कन कॉलेजमधले पण काही लोक तिथे यायचे, तेही सांगायचे की स्पेसिफिकली या गोष्टी बघ तिथे. किंवा मला ते सोडून काही वेगळ्या गोष्टी दिसल्या तर मी त्यांच्याशी बोलायचो, त्यांना विचारायचो हे काय आहे ते काय. ह्यातनं बरंच नॉलेज मिळत गेलं, पुस्तकं वाचून नॉलेज मिळत गेलं आणि मग ते थोड्याशा भटकंतीला एक वेगळी दिशा मिळाली असं मी म्हणेन. की नुसतंच फिरत होतो, त्याच्याऐवजी थोडंसं माहिती घेऊन फिरायला लागलो. आणि मग त्याच्यातनं ही आवड पुढे मी जोपासत गेलो. मग वेगवेगळे किल्ले बघत गेलो. त्याच्यानंतर मग साईड बाय साईड माझं शिक्षण चालूच होतं. BSc MSc झालं होतं माझं आणि ते झाल्यानंतर मी प्रायव्हेट कंपनीत 4-5 वर्ष नोकरी केली. आणि त्याच्यानंतर म्हणजे ॲक्सिडेंटली मी या क्षेत्रात आलो आर्किओलॉजीमध्ये. मला असं यायचं नव्हतं. मी कंपनीत होतो तेव्हाही रविवारी किल्ल्यावर जायचो, सोमवारी उठून कंपनीत जायचो कामाला. पण डेक्कन कॉलेजमध्ये एक पोस्ट निघाली होती, आर्किओलॉजिकल केमिस्ट्री या विषयातली संशोधनाची पोस्ट होती ती. तर भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये जे डेक्कन कॉलेजचे लोक येत होते त्यांनी मला असं सांगितलं की तिथे एक पोस्ट निघाली आहे, तू अप्लाय कर, तुला या विषयाची आवड आहे आणि तू केमिस्ट्री पण शिकलेला आहेस. तर मला एक तर माहितीच नव्हतं की हा विषय आर्किओलॉजिकल केमिस्ट्री असा काही विषय असतो, कारण मी MSc करेपर्यंत हा विषय मला कधीच शिकवलेला नव्हता. पण मी तिथे गेलो, इंटरव्ह्यू दिले, जॉईनही झालो मी. त्याच्यानंतर मग एक्सकॅव्हेशनला गेलो. मग तो विषय समजून घेण्यासाठी मी जॉब करता करता MA आर्किओलॉजी केलं डेक्कन कॉलेजमध्येच. आणि मग नंतर PhD ला पण ऍडमिशन घेतली जॉब करता करता. आणि मग 2015ला माझी PhD झाली. कोकणातल्या किल्ल्यांवर PhD केली आहे. PhDचे विषय जर बघितले तर ते टॉपिक खूप लांबलचक असतात. म्हणजे मी सांगतो पण थोडक्यात सांगायचं तर कोकणातल्या किल्ल्यांवर वेगळा पॉडकास्ट एक स्टडी ऑफ डिफेन्स आर्किटेक्चर अँड जिओपॉलिटिकल सिग्निफिकन्स ऑफ कोस्टल अँड हिंटरलँड फोर्ट्स इन कोकण महाराष्ट्र असा माझा टॉपिक होता. म्हणजे थोडक्यात कोकण किनाऱ्यावर ज्या काही खाड्या आहेत त्या खाड्यांच्या तोंडावर आणि खाड्यांचा आतला भाग म्हणजे हिंटरलँड या भागामध्ये काही किल्ले बांधलेले होते. आणि असे 23 खाड्यांवर 76 किल्ले बांधले. सिंधुदुर्ग वगैरे अगदी म्हणजे उत्तरेला तुम्ही पालघर पासनं अगदी डहाणू पासनं ते सिंधुदुर्ग पर्यंत खालती तेरेखोल पर्यंत जवळजवळ 23 खाड्या आहेत. आणि हा पॅटर्न 23च्या 23 खाड्यांवर सेम आहे की खाडीच्या तोंडावर 1 किंवा 2 किल्ला आणि खाडीच्या आतल्या बाजूला 1 किंवा 2 किल्ला. तर असे 76 किल्ले आणि 23 खाड्या हा माझा PhDचा विषय होता. आणि मग PhD झाल्यानंतर मग डेक्कन कॉलेजमध्ये आमच्या इकडे जरी मी आर्किओलॉजिकल केमिस्ट्री विषयात काम करत असलो तरी आमच्या इकडे ही एक मुभा दिली जाते की तुम्ही तुमच्या आवडत्या विषयात काम करू शकता, रिसर्च करू शकता. त्याच्यामुळे मी आर्किओलॉजी शिकल्यानंतर मला हा लक्षात आलं की अरे हे आर्किओलॉजीचे ठोकताळे जे आहेत म्हणजे उत्खनन केल्यानंतर खापरं मिळतात, बांगड्या मिळतात, मणी मिळतात, हेच सगळं म्हटलं आपण किल्ल्यांनाही लावू शकतो. बरोबर. कारण शेवटी काय माणसाची वस्ती कुठे झाली होती त्याचे पुरावे हे आर्किओलॉजी शोधतं. तर तसंच गडावर पण वस्ती झाली होती त्याचेही पुरावे तिथे असतील. मग त्या दृष्टीने किल्ल्यांकडे बघायला लागलो. मग तिथे डेक्कन कॉलेजमुळे पण एक वेगळी दृष्टी मिळाली मला की मग मी किल्ल्यांवर खापरं मिळतायत का, मणी मिळतायत का, कॉइन्स मिळतायत का, मेटल ऑब्जेक्ट काही मिळतायत का, तुटलेले वगैरे हे. तर हे बघायला लागलो, आर्किटेक्चर बघायला लागलो किल्ल्यांचं. त्यामुळे ह्या टप्प्याटप्प्याने जात थोडंसं वेगळ्या दिशेला गेलो, आर्किओलॉजीकडे वळलो आणि किल्ले आणि आर्किओलॉजी याची एक सांगड घातली त्यामध्ये. आणि PhD करत असताना या विषयामध्ये थोडं डीप गेल्यामुळे याचा फायदा झाला पुढच्या सगळ्या संशोधनाला. टोटल आता किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या आर्किओलॉजीमध्ये? 20 वर्ष. 2005ला जॉईन झालो, आज 2025 म्हणजे 20 वर्षाचा एक्सपिरियन्स. ग्रेट. आगाध असा एक्सपिरियन्स आणि वेगळंच असं म्हणजे तुम्ही आर्किओलॉजी विथ किल्ले असं एक मर्जर केल्यामुळं ते म्हटलं ना की ऍक्सिडेंटली आलो. बरोबर. असं यायचं असं काही ठरवलेलं नव्हतं.
आणि काही प्लॅनही केलेला नव्हता, पण आवड आणि हे एकत्र आलं सगळं. आवड आणि सवड सगळं झालं. मग आता जसं आपण डिस्कस करताना सांगितलं की रायगड, तर कारण एवढ्या आगात किल्ल्यांचा तुम्ही अभ्यास केलाय, तर आपण रायगडाबद्दल उत्सुकता बऱ्याच लोकांची असते आणि जशी माझी पण आहे की महाराजांनी रायगडच का निवडला, इथं पासून सुरुवात करू आपण. अच्छा, झालं असं होतं की मिर्झा राजे जयसिंग इथे आला, 23 किल्ल्याचा तह करायला लागला, हे सगळं आपल्याला माहिती आहे. बरोबर. तर त्यांनी पुरंदर किल्ला जिंकला होता. राजगड ही पहिली राजधानी, आपण अनऑफिशियल म्हणू पण पहिली राजधानी, ती पुरंदरपासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर होती. आणि पुरंदरपासून तिथे पोहोचायचं म्हणजे फक्त 1 दिवसाचं चालणं आहे. तेवढ्या याच्यात कोणी सहज पोहोचू शकलं असतं, हे महाराजांना लक्षात आलं. त्याच्यामुळे राजधानी कुठल्या तरी सेफ ठिकाणी हलवली पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. आणि ती सेफ जागा म्हणजे आता जे रायरीचा डोंगर किंवा जिथे रायगड किल्ला बांधला आहे, ती जॉग्राफिकली तुम्ही जर बघाल तर रायगड किल्ला मधोमध आहे आणि त्याच्या 3 बाजूनी सह्याद्रीच्या डोंगररांगा आहेत सगळीकडनं. आणि तुम्ही पठारी भागातनं म्हणजे राजगड, तोरणा वगैरे या भागातनं जर रायगडला यायचं झालं तर घाटमाथ्यावरती येऊन जवळजवळ 700 मीटर खाली उतरायला लागतं आणि रायगड तुम्हाला 800 मीटर चढायला लागतो. म्हणजे आपल्याला आज असं वाटतं की आपण रायगड काय पटकन चढतो कारण पायऱ्यांपर्यंत गाडी जाते, पण पूर्वीचा रायगड जो चढायचा होता तो कुंझरपासून होता. कुंझर म्हणजे पाचडच्याही खाली गाव आहे ते. तिथनं रायगडची उंची जी आहे ती 820 मीटर उंची आहे. त्यामुळे कुंझरवरनं किल्ला चढायचा 820 मीटर म्हणजे राजगडच्या बालेकिल्ल्याच्या वर 200 मीटर अजून एवढं आपल्याला चढायला लागायचं. बरोबर. तर त्यामुळे ह्या किल्ल्यापर्यंत कोणाला पोहोचणं तेवढं शक्य नव्हतं, कारण त्या एकतर दऱ्याखोऱ्यातनं उतरायचं म्हणजे ते हत्ती घोडे वगैरे घेऊन तर उतरताच येत नव्हतं कोणाला. मॅन्युअली उतरायचं झालं तरी आज सिंगापूरची नाळ, बोराट्याची नाळ या सगळ्या अवघड जागा आहेत सगळ्या उतरायला. त्यामुळे तिथनं उतरून खाली काळ नदी ती क्रॉस करायची आणि अख्खा रायगड चढायचा आणि मग तो जिंकायचा, हे प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. त्याच्यामुळे महाराजांनी ती जागा निवडली रायगडची आणि तिथे मोठ्या प्रमाणावर त्यांनी बांधकामं केली. मग जेव्हा बांधकाम केलं तेव्हा तिथं काय होतं? पहिलं फक्त राहुरी, तिथे आदिलशाहीमध्ये किल्ला होता आधी, फक्त तिथे किती तटबंदी होती, काय होती किंवा तिथे बांधकामं किती होती याच्याविषयी फार माहिती मिळत नाही आपल्याला. पण तो किल्ला आदिलशाहीमध्ये होता, कारण तशी त्याची पत्र आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे इतिहासामध्ये मिळतात आपल्याला बघायला. पण फार बांधकामं नसावी असा माझा अंदाज आहे, कारण रायगडवर जवळजवळ 90% बांधकामं ही तर महाराजांच्या काळातच झाली आणि उर्वरित मग काही बाकी रिनोव्हेशन वगैरे झालं ते नंतर मग पेशवे कालखंडामध्ये सिद्धीचा कालखंड झाला त्याच्यामध्ये होतं. पण रायगड हे जे आहे ह्याच्या म्हणजे शिवाजी महाराजांनी घ्यायच्या आधी किंवा पहिल्यापासून शहाजीराजांकडे होता? नाही, शहाजीराजांकडे नव्हता, हा आदिलशाहीकडे होता. पण चंद्रराव मोरे हे या जावळी प्रांताचे जे अधिकारी होते त्यांच्या अंडर हा सगळा भाग होता. तर त्याच्यामुळे आदिलशाहीची काही पत्र अशी आहेत की ज्या पत्रामध्ये या डोंगराचा उल्लेख येतो, रायरी म्हणूनच उल्लेख येतो, रायगड म्हणून येत नाही. महाराजांनी साधारण 1670-71च्या सुमारास इकडे बांधकाम सुरू केलं आणि 1674ला महाराजांचा तिथे राज्याभिषेक झाला. आपण जर क्रोनॉलॉजिकली बघितला नाही इतिहास त्याचा तर आदिलशाही, त्याच्यानंतर शिवाजी महाराज, त्याच्यानंतर मग छत्रपती संभाजी महाराजांचा कालखंड, त्याच्यानंतर मग औरंगजेबाने किल्ला जिंकला म्हणजे जुल्फिकार खानाने, आणि त्याच्यानंतर मग मुघलांचा अंमल किल्ल्यावर आला. अंदाजे 20-21 वर्ष मुघलांकडे किल्ला होता. त्याच्यानंतर औरंगजेब गेल्यावर मुघलांनी तो किल्ला सिद्धीला दिला. सिद्धीनी पुढे परत 20-21 वर्ष गडावर राज्य केलं. त्याच्यानंतर सिद्धीकडून मराठ्यांनी किल्ला 1734ला घेतला आणि त्याच्यानंतर मग इंग्रजांचा कालखंड. तर एवढे लोक रायगडावर राहिलेले आणि 20-21 वर्ष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षाही जास्त काळ हेच लोक राहिले, सिद्धी मुघल वगैरे हेच लोक राहिले. बरोबर. ते त्यामुळे पण मग आता हे जिंकला, मग मराठ्यांनी जिंकला ना, हे बाकीच्यांनी दिलंय, एकमेकांना हँडओव्हर केला किंवा शिवाजी महाराजांकडून जो संभाजीराजांकडे आला, संभाजीराजांकडून मग तो ह्यांनी जिंकला ना, मुघलांनी जिंकला. मग आपण असं बघतो की कन्स्ट्रक्शन वाईज त्यांनी कॉम्प्लिकेटेड केलं होतं किंवा सुरुवातीला आपण डिस्कस केलं 820 किलोमीटर आपल्याला जायला लागतं. तर मग हे कसं, मग त्यांनी जिंकला कसा? नाही, म्हणजे कसं आहे की हे वेगवेगळ्या कालखंडात प्रत्येकाने आपापली वेगवेगळी बांधकामं केली. म्हणजे शिवाजी महाराजांनी मॅक्झिमम बांधकामं केली हे तर नक्कीच आहे, पण महाराजांनी बांधलेल्या ज्या वास्तू होत्या त्या वास्तूचा ह्या लोकांनी आपल्या सोयीसाठी वेगळा वापर केला ना.
म्हणजे एखाद्या खोल्या बांधल्या असतील मोठ्या खोल्या, तर यांनी कैदी ठेवण्यासाठी केला उपयोग त्याचा, त्यांनी अजून कुठल्या तरी वेगळ्या कारणासाठी केला. तर त्याच्यामुळे त्यांना पाहिजे तशा त्यांनी पार्टिशन टाकून किंवा भिंती बांधून त्यांनी त्या जागा आपल्या सोयीच्या करून घेतल्या. त्याच्यामुळे प्रत्यक्ष महाराजांच्या काळातली जी बांधकामं जर आपल्याला बघायची असतील तर त्या बांधकामाच्या प्लिंथवरच बघितली पाहिजे. कारण काय प्लिंथ तोडून काही कोणी पहिल्यापासून एवढा खर्च करून बांधलं नाही. त्या रेडीमेड ज्या काही प्लिंथ किंवा रेडीमेड खोल्या होत्या त्याच त्यांनी वापरल्या. फक्त नंतरच्या काळात 1734 पेशवे काळामध्ये मोठ्या प्रमाणावर विटांचा वापर गडावरती केला गेला आणि विटांची स्ट्रक्चर्स मोठ्या प्रमाणावर किल्ल्यावरती बांधलेली दिसतात. आता ती पेशवे काळातलीच आहेत असं आपण का म्हणतो याचं कारण त्या टाईप मधल्या पेशवेकालीन विटा सगळीकडे दिसतात महाराष्ट्रात. अगदी आपल्या पुण्यात शनिवारवाड्याच्या भिंतीमध्ये सुद्धा त्या विटा दिसतात आपल्याला. तुम्ही शनिवारवाड्याच्या भोवती चक्कर जरी मारली तरी बाहेरनं तुम्हाला त्या विटा दिसतील. ते तर मग आता शिवाजी महाराजांनी कन्स्ट्रक्शन करताना काय काय केलं होतं हे कळतं का? म्हणजे आता त्या काळात बऱ्यापैकी त्या वास्तूंची जी नावं आहेत ती नावं कशी आली त्याचा एक थोडा इतिहास सांगतो. 1734 जेव्हा मराठ्यांनी किल्ला जिंकला त्याच्यानंतर 1818 पर्यंत किल्ला मराठ्यांकडे होता. इंग्रजांनी 1818 किल्ला जिंकला, जवळजवळ 3000 तोफगोळे किल्ल्यावर टाकले, बऱ्याच वस्तू त्यांनी उद्ध्वस्त केला, किल्ला जिंकला त्यांनी. आणि किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्यावर जायला बंदी केली त्यांनी. म्हणजे पुन्हा कोणी किल्ल्याचा वापर करून त्यांच्या विरोधात उभं राहू नये याच्यासाठी म्हणून त्यांनी 1818 ते जवळजवळ 1880 पर्यंत किल्ल्यावर जायला बंदी होती. त्यानंतर मग जेम्स डग्लस हा एक ब्रिटिश अधिकारी तिकडे गेला, त्यांनी गडावरच्या काही वास्तू बघितल्या. आता त्याला जी माहिती दिली पायथ्याच्या गावातल्या लोकांनी आणि ती जी सांगितली ती माहिती बऱ्यापैकी त्यांनी त्याच्यामध्ये लिहिली. तर त्याच्यामुळे त्याच्या आयडेंटिफिकेशनचा जो भाग आहे ना तो बराचसा तिथल्या स्थानिक लोकांनी केलेला होता आणि तोच आपण पुढे बरेचदा कंटिन्यू करतो. किंवा नंतरच्या काळात सुद्धा काही लोकांनी त्या गोष्टी थोड्या वेगळ्याच आयडेंटिफाय केल्या. म्हणजे अगदी हिरकणीची कथा आपल्या सगळ्यांना माहिती, पण ती दंतकथाच आहे. हिरकणीची घटना झालेली नाही ना तिथे, पण तरी सुद्धा म्हणजे चढला वगैरे नाही, ही घटना झालेली नाहीये इतिहासात. ही घटना कुठेच नोंद झालेली नाहीये अशी. आपण ती सिनेमा येऊ शकतो त्याच्याबद्दल काही नाही, पण तसं अशा बऱ्याचशा जागा ज्या आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन बरोबर झालं का नाही हे कोणालाच माहित नाहीये. कागदपत्र घेऊन त्याचं जर आयडेंटिफिकेशन त्यावेळी नीट झालं असतं तर कदाचित ती नावं बदलली असती. त्यामुळे आज रायगडावरच्या बऱ्याच वस्तूंना नावं जी आहेत ती वेगळीच नावं आहेत काहीतरी. आणि मग त्याचा थोडासा आर्किटेक्चरली जर अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येतं की अरे हे असू शकतं का, खरंच हे आहे का नाही. हा माझ्या थोड्या संशोधनाचा विषय होता रायगडच्या. बरोबर. मग रायगडाला गेल्यानंतर ठीक आहे, तुम्ही जे स्टडी करूनच जात होता तर असं काय वेगळं दिसलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल पुस्तकामध्ये जसं किंवा तुम्ही जे वाचून जाताय त्याच्यामध्ये आणि तुमच्या संशोधनाच्या विचारामध्ये किंवा जो काही तुमचा अभ्यास झाला त्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट दिसलेच असतील. मग काय तिथं तुम्हाला वेगळं? सुरुवातीला जेव्हा मी 1-2-3 वेळा रायगड बघितला त्यावेळेला त्या ज्या काही वास्तू होत्या त्या भारावून जाऊन मी सुद्धा बघितला की अरे हो, हे राण्यांचे महाल, ही मागे टॉयलेट्स आहेत, ही किंवा ही बाजारपेठ आहे, हे सुद्धा मी पण भारावून जाऊनच बघितलं सगळं. पण जसजसा अभ्यास होत गेला पुढे गोष्टी लक्षात यायला लागल्या, 10 किल्ले अजून बघितले, इतर राज्यातले काही किल्ले बघितले, तेव्हा असं लक्षात आलं की अरे ही वास्तू असू शकते का. मग रायगडचा या दृष्टिकोनातनं जरा पुन्हा रायगड वारंवार बघितला मी. काही आमचे गोपाळ चांदोरकर नावाचे एक आर्किटेक्ट होते, वारले आता नुकतेच ते, तर त्यांनी काही ड्रॉइंग केली होती. एकदा त्यांच्याबरोबर 4 दिवस गडावर राहून त्यांच्याबरोबर डिस्कशन केलं. डिस्कशन म्हणजे चांगले वादविवादच व्हायचे आमचे. अगदी ते कुठल्या तरी वास्तूला काहीतरी म्हणायचे, मी म्हणायचो हे कसं आहे तुम्ही सांगा. तर असं ते पण ते म्हणजे अभ्यासाचे वाद होते, वैयक्तिक वाद नव्हते. तर त्याच्यातनं काही गोष्टींबद्दल मग म्हणजे पटत नव्हत्या काही गोष्टी. म्हणजे उदाहरणार्थ आता रायगडवरती टॉयलेट सांगितली, रायगडच असं नाही अनेक किल्ल्यांवर आपल्याला टॉयलेट अशी दाखवली जातात. बरोबर. पण नंतर जेव्हा असं मला लक्षात आलं की अरे ही जी सिस्टीम आहे की ती जी टॉयलेट ज्या पद्धतीची बांधलेली आहेत तिथे मध्ये एक चॅनल दिलेला आहे आणि 2 पाय, ह्या पद्धतीचं टॉयलेट ही इंग्रजांच्या काळात आलेली आहेत. इंग्रजांच्या आधीच्या कालखंडामध्ये आपल्या इकडे जी टॉयलेट होती त्याला पाटीचे संडास असं म्हणायचे. अगदी तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये सुद्धा 1920-30 सालापर्यंत पाटीचे संडास होते आणि तो मैला जो आहे तो बिबवेवाडीच्या भागात टाकला जायचा तिथे. आणि इतरही मराठवाडा, विदर्भ या भागातही खूप उशिराच्या काळापर्यंत ही प्रथा चालू होती. जे
तिथे घमेली असायची, एक जागा अलोकेट केलेली जायची आणि तिथे घमेली ठेवलेली असायची आणि त्याच्यावरती तो माणूस बसणार आणि तो जो महिला आहे नंतर ती माणसं उचलून घेऊन जाणार. ही वाईट प्रथा होती अत्यंत, ती बंद झाली. पण ही प्रथा होती म्हणजे आपल्याकडेच होती अशातला भाग नाही, तिकडे मुघलांकडे सुद्धा होती आणि दख्खन मधल्या इतरही सत्ता ज्या होत्या त्यांच्यातही होती त्यावेळी वेगळं काय सगळ्यांसाठी. तर त्यामुळे अशी टॉयलेट त्या काळात बांधल्याचे कुठे काही उल्लेख नाही. पण मग हे इंग्रजांच्या काळात अशा गोष्टी तयार झाल्या असं नाहीये का? इंग्रजांच्याच काळात झाल्या. म्हणजे हे जे आता टॉयलेट तुम्ही म्हणताय म्हणजे ही शक्यता ही आहे. पण एक थोडा 2-3 पद्धतीने त्याचा मी जरा विचार केला की प्रॅक्टिकल मी विचार केला याच्यामध्ये की जर हे टॉयलेट असेल आणि मी त्या टॉयलेटला तिथे जर गेलो तर ते राण्यांच्या महालाला लागू नये मागच्या बाजूला. बरं, तिकडनं जो एक चॅनल काढलेला आहे तो त्या भिंतीच्या बाहेर जाणार आहे. पण भिंतीच्या बाहेर गेल्यानंतर तो कुठेतरी ड्रेनेज सारखा किंवा काहीतरी आपण जसा शोष खड्डा वगैरे करतो त्या पद्धतीच्या खड्ड्यामध्ये तर गेला पाहिजे ना. तो असा ओपन राहता कामा नाही. तिथे खडकच आहे डायरेक्ट खालती. त्यामुळे ते खड्डा बिड्डा काहीच नाही, खडक आहे. म्हणजे उद्या जर तिथे ह्या गोष्टी सुरू झाल्या किंवा त्यावेळी होत असतील समज तर तो सगळा महिला तिथेच पडणार आहे. मग तिथे किती दुर्गंधी पसरेल महाराजांच्या वाड्याच्या भोवती, राण्यांच्या महालाच्या भोवती प्रचंड दुर्गंधी होईल ना. म्हणजे सगळ्यांसाठी जर हेच अवेलेबल असेल तर तेच म्हटलं की ते त्यामुळे त्रास होईल त्या ह्याच्यामध्ये सगळं कुठेतरी. त्यामुळे हे नसावं. कदाचित इंग्रजांच्या काळामध्ये नंतर तिथे ते बांधलं गेलेलं असण्याची शक्यता आहे, कारण तेव्हा किल्ल्याचा वापर बऱ्यापैकी संपलेला होता. हे 1818 नंतर एकतर चान्सेस कमी आहेत इंग्रजांनी बांधले असणारे, कारण इंग्रजांनी काही फार बांधकामं केली नाहीत. पण थोडंसं इंग्रज काळाच्या आधी म्हणजे पेशवे काळाच्या एंडला वगैरे कदाचित अशी बांधली असतील तरी त्यावेळेला कसं होतं किल्ल्याचा वापर कमी झाला होता. पण तरी चान्सेस कमी आहेत. म्हणजे आपल्या इकडे कसं पोर्सलिन असतं त्यामुळे तो पटकन पूर्ण खाली निघून जाईल तो महिला. तिथे कुठे पोर्सलिन नाहीये, खडक आहे, तिथेच राहणार. म्हणजे ते दगडात तयार केलेला चॅनल येतो. हे किती खराब आणि दुर्गंधी पसरेल त्या भागात. पण हा सगळा विचार केला असणार आहे. तर ते माझं असं म्हणणं आहे की त्याचा वापर एक मोरी सारखा केला जातो. मोरी म्हणजे आपल्या घरामध्ये मोरी असते बघा, ते लॉजिकल आहे. तर ती असं म्हणजे खोलीला लागून अटॅच टॉयलेट वगैरे हे जो भाग आहे ना हा सगळा आत्ता आलेला आहे. म्हणजे मी लहान असताना सुद्धा वाड्यात राहत होतो. जुन्या पुण्यातल्या वाड्यातले संडास हे दारात असायचे माहिती का. ते दारात का, कारण तो घेऊन जायचा महिला बाहेरच्या बाहेर म्हणून तो बाहेरनं यायचा आणि घेऊन जायचा, त्यासाठी होते. त्यासाठी तर ते तिथे असायचे किंवा जे काय असायचं ते कॉमन असायचे त्यामध्ये. हे म्हणजे त्या राण्यांच्या महालाला अटॅच टॉयलेट वगैरे म्हणजे तुम्ही आत्ताच्या याच्याने विचार करून असं म्हणताय. तर ती जागा असेल ना तर एक तर ती न्हाणीघर असू शकते, कारण त्या तिथे आंघोळ केली आणि त्यातनं जे पाणी गेलं गटारासारखं ते पाणी जर त्यातनं गेलं तर पाणी जाऊ शकतं त्यातनं. त्या पाण्याला दुर्गंधी काही येणार नाही आणि ते पाणी खाली मागे मातीत जरी गेलं तरी काही तसा प्रॉब्लेम नाही. किंवा ते मोरीसारखा वापर म्हणजे आपण काहीतरी विसळायला किंवा हे करण्यासाठी त्या जागेचा वापर होऊ शकतो. पण टॉयलेट असण्याची शक्यता मला तरी आता वाटत नाही याच्यामध्ये. मग अजून ते राण्यांच्या खोल्या वगैरे आपण जे तर त्याला अटॅच असलेल्या ज्या काही राण्यांचे महाल म्हटलं जातं तर ते 6 खोल्या आहेत. त्याच्यामध्ये सईबाई आधीच गेल्या होत्या त्याच्यामुळे मग लॉजिक असं लावलं जातं की मग 7 आहेत ना, मग एक राणी महाराजांबरोबर असायची तिकडे आणि 6 राण्यांसाठी किंवा एक राणी खाली पाचाडला यांच्याबरोबर जिजाबाईंबरोबर असायची. असं एक काहीतरी लॉजिक लावलं जातं आणि अशा एक स्टोऱ्या तयार केल्या जातात या. पण असं काही नाहीये, म्हणजे हे असं कुठे लिखितही काही नाहीये असं की ह्या राण्यांच्या महालात या 6 राण्या राहायच्या आणि एक राणी तिकडे राहायची वगैरे, किंवा त्याचा काहीच उल्लेख नाही. तसा राण्यांचा महाल असा उल्लेखच नाहीये त्याचा कुठे इथं. बरोबर. आणि इव्हन शिवाजी महाराज एका ठिकाणी आणि राण्या दुसऱ्या ठिकाणी असं. म्हणजे महाराजांचं घर जर बघितलं तुम्ही तर ते ग्राउंड+1 म्हणजे 2 मजली 1 मजली घर होतं त्यांचं. म्हणजे खालती खोल्या वरती खोल्या मध्ये चौसोपी म्हणजे जागा वगैरे हे सगळं. त्यामुळे काही असं कारणच नव्हतं ना असं काही होण्याचं ते. आणि दुसरं म्हणजे की त्या राण्यांच्या महालाच्या आत तुम्ही जर गेलात ना तर त्या महालात बांधकामाच्या प्लिंथ आहेत. त्या बांधकामाच्या प्लिंथ च्या वरती काही विटांमध्ये भिंती बांधलेल्या आहेत आणि त्या भिंती बांधून ते 6 रूम्स सेपरेट केलेले आहेत त्यांनी. पण त्या सगळ्या भिंती आहेत त्या विटांच्या आहेत आणि मूळ खालची दगडाची जी प्लिंथ आहे ती त्या विटांच्या भिंतीच्या खालनं दुसऱ्या खोलीत गेलेली दिसते प्लिंथ. याचा अर्थ तुम्ही जे वरची जर विटांची भिंत काढली तर तुम्हाला लक्षात येईल की ही अख्खी प्लिंथ एका वेगळ्याच स्ट्रक्चरची आहे की जी शेजारच्याही याच्यात गेलेली आहे. तुम्ही कंपार्टमेंट टाकून त्याला 6 हे शेवटच्या काळात कोणीतरी केलेलं आहे. अगदी पेशवे काळात शेवटच्या काळामध्ये तिथे राजकैदी ठेवले जायचे किल्ल्यावर, तर त्यांच्यासाठी कदाचित केलेली असण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शिवकालीन नाहीये हे. हा, म्हणजे ते शिवकालीन आणि राण्यांचे महाल वगैरे हे जे लावलं जातं ते बरोबर नाही असं मला वाटतं. मग अजून अशा कुठल्या मीथ्स आहेत, म्हणजे असं काहीतरी आहे ना, टकमक टोकावरती पण काहीतरी ते टकमक टोकावरची एक अशी गोष्ट आहे की टकमक टोकावर छत्रपती शिवाजी महाराज एकदा गेले होते आणि त्यांच्या मागे एक माणूस छत्र धरून उभा होता. तर तो छत्र धरून असलेला माणूस, जोराचा वारा आला आणि तो माणूस तिथनं उडाला आणि त्याच्या हातात ते छत्र होतं, त्याच्यामुळे तो पॅराशूट सारखा त्या टकमक टोकावरनं खालती, म्हणजे जवळजवळ एक 500 मीटर खालती असलेल्या दरीतल्या एका गावात तो सुखरूप उतरला. त्याला काही झालं नाही, म्हणून त्या गावाला छत्री निजामपूर असं नाव दिलं गेलं. अशी एक मीथ आहे. छत्रीतून उतरला म्हणून ते छत्री निजामपूर. आता वास्तविक असं काही नाहीये, कारण अशा कुठल्याही कथेचा कुठेही काही उल्लेख नाहीये. सर्वात महत्वाचं म्हणजे त्या छत्री निजामपूर गावामध्ये अन्नछत्र होतं आणि ते अन्नछत्र म्हणजे तिथे जेवण, वाटसरू जे यायचे त्यांना जेवण दिलं जायचं. ते अशी अन्नछत्र वेगवेगळ्या ठिकाणी घाटाच्या खाली असायची, घाटावर असायची. तुम्ही आपल्या सिंहगडच्या मागच्या बाजूला खामगाव नावाचं गाव आहे, त्या खामगावमध्ये सुद्धा अन्नछत्र होतं, याची कागदोपत्री नोंद आहे. आणि इथे सुद्धा अन्नछत्र होतं. तर ते अन्नछत्र होतं म्हणून ते छत्री निजामपूर होतं. खालती जे राहणार आहे त्यांच्यासाठी पण त्यांनी म्हणजे जाणाऱ्या वाटसुरूंसाठी वगैरे ते, जसं आपल्या इथे सुद्धा अन्नछत्र असतात ना लोकांची, तशी ती होती. त्यामुळे त्यावरनं ते अन्नछत्रावरनं छत्री निजामपूर आहे, तो छत्रीनी उतरला म्हणून नाही असं. त्यामुळे हे अशा कथाला ज्या लावल्या जातात आणि त्यातनं ज्या स्टोरी तयार होतात आणि मग लोकांमध्ये हेच स्टोरीज पसरतात या सगळ्या. बरोबर. मग याच्यावरनं पिक्चरही निघू शकेल, काही सांगता येत नाही. मग तसंच अजून काही आहेत का, अजून काही मीथ्स? अनेक, म्हणजे राजगडच्या बाबतीत तर खूप आहेत अशा ह्या गोष्टी. याचं कारण नीट रायगडचं आयडेंटिफिकेशन झालेलं नाहीये वरच्या वास्तूंचं, आणि याचं कारण आहे कागदपत्रांचा अभाव. आपल्याकडे पुरेशी कागदपत्र नाहीयेत त्या वास्तू आयडेंटिफाय करण्यासाठी. त्यामुळे आता त्या वास्तू पाहून आपल्याला काही तर्कच लावायला लागतात, त्याच्याशिवाय काही प्रॅक्टिकली विचार करून ही काय असू शकेल हेच आपल्याला करायला लागणार, त्याच्या पलीकडे काही नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता सांगायचं तर नगारखाना आहे. नगारखान्याच्या बरोबर समोरच्या बाजूला एक दगड ठेवलेला आहे, म्हणजे तो इन सिटू आहे, म्हणजे खालतून, आणि तो राज्यसभेच्या एका साईडला आहे बाजूला. तर बरेच जणांचं असं म्हणणं आहे की तो रॉ दगड तिथे का ठेवला गेला, म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळेला असा रॉ दगड का ठेवला गेला. तर माझं परत तेच म्हणणं आहे सारखं की आता तुम्हाला ज्या पद्धतीने तो रॉ दगड दिसतोय तो 300 वर्षापूर्वी होता का, म्हणजे आपण हेच धरून चाललोय की हा असाच राज्याभिषेकाच्या वेळेला होता. कारण आता त्याला काहीच शेप नाहीये, आता ओबडधोबड येतो. 300 वर्षाच्या ह्याच्यात त्याचं इरोजन झालं असेल काय, तर झालं असं होतं की राज्याभिषेक झाला, ती जी जागा आहे तिथे टेकाड होतं आणि ते टेकाड कापून तिथे सपाटी तयार केली गेली आणि त्यातला जो दगड आहे तो सिस्टमॅटिकली काढून तिथल्या बांधकामासाठी वापरला गेलेला होता. बरोबर. तर तो काढून ठेवताना तो जो भाग आहे तो तसाच राहिलेला होता. कदाचित कालांतराने तो काढूनही ते वापरणार असतील कुठे. मीन टाइम त्यांनी राज्याभिषेक केला, पण त्यावेळेला त्या दगडाला पण त्यांनी काहीतरी शेप दिला असेल. बरोबर. काहीतरी सनई चौघडे वाजवणारे त्या दगडावरती, ते दगडावर काहीतरी स्टेज सारखं तयार करून त्यावर बसलेले असतील. पण आपण असं विचार करतो तो तेव्हा होता. कारण त्या दगडांवरती चिन्ह्या तोड्याचे घाव आहेत, तुम्ही जर बघितलं ना तर ते मार्क दिसतात चिझलचे सगळे ते. आणि आता लोक बघतात, म्हणतात की अरे असा ओबडधोबड दगड महाराजांनी त्या काळात कसा काय ठेवला इथे वगैरे, पण तो तसा नाहीये ना. तुम्ही प्रत्येक गोष्ट आता जशी आहे तशीच महाराजांच्या काळात होती हे विचार करणं थोडंसं चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि त्या मेन एंट्रन्सला किंवा हे दोन अशा हे आहेत ना, दोन मनोरे आहेत, त्यांचं काही कहाणी आहे का? नाही, मनोरे आहेत, बरोबर आहे. मनोऱ्याचं आयडेंटिफिकेशन काही वेगळं आहे अशातला भाग नाही. ते मनोरे एकूण म्हणजे इस्लामिक स्थापत्यामध्ये बारादारी नावाचा एक भाग आहे. तर बारादारी म्हणजे हवा खाण्याची जागा असते, चौकोनी वास्तू असते ती, आणि त्या चौकोनी वास्तूला चारही बाजूला 3 कमानी असतात, म्हणजे 12 अशी, म्हणून ती बारादारी. आणि सगळीकडनं कमानी असल्यामुळे हवा मस्त खेळते तिथे. तर तसंच त्याचाच एक थोडंसं हिंदूकरण म्हणू आपण, किंवा काय एक स्थानिक पद्धतीचं आर्किटेक्चर त्यांनी डेव्हलप केलं आणि त्यात त्यांनी ते मनोरे केले. मनोऱ्यालाही तेच दिलं, फक्त त्या मोठ्या कमानीच्या ऐवजी त्यांनी छोट्या खिडक्या दिल्या सगळ्या बाजूनी, आणि मध्ये बसण्याची ही व्यवस्था त्यांनी केली. कारंज वगैरे होतं, कारंज होतं, वरनं पाणी आणलेलं होतं. तिथे एक पाईप पण आहे, कॉपरचा एक पाईप अजूनही तिथे दिसतो.
त्या मनोऱ्यात जर तुम्ही जाऊन बसलात तर एक छोटं पाण्याचं साठा करण्याची एक मध्ये जागा आहे आणि त्याच्यात एक कॉपरचा पाईप आहे तिथे. ओके ओके. तर ते पाईपनी पाणी आणलेलं होतं तिथे त्यामध्ये. मग त्याच्यासाठी वरती टाकी. हा, वरती महाराजांचा जे वाडा आहे, राहतं घर आहे ना, त्याच्या मागच्या बाजूला एक हौद होता. ओके. त्या हौदातनं तो पाईप आणला असण्याची शक्यता आहे, कारण तोच त्यातल्या त्यात जवळचा चॅनल आहे तिथे जाणार. मग हौदावरून आठवलं काहीतरी, तो पण एक मिथ आहे ना की गडा त्या दरवाजाच्या वरती एक हौद आहे. बरोबर आहे, ते महादरवाजाच्या संदर्भात आहे. महादरवाजाच्या वरती 2 मोठी पाण्याची टाकी आहेत. तर ती पाण्याची टाकी शत्रू आल्यावर त्या पाण्याच्या टाक्याला सुरुंग लावायचा आणि ती फोडायची. म्हणजे ती फोडल्यावर त्यातलं पाणी जे आहे ते खाली वाहून दरवाजात येईल आणि शत्रू दरवाजात आल्यावर तो त्या पाण्याच्या लोंढ्यामध्ये वाहून जाईल. अशी एक. तर म्हणून असं काही नाहीये. पाण्याचं महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्याच फायनान्स मिनिस्टरनी लिहून ठेवलेलं आहे. महाराजांच्या मृत्यूनंतर आणि संभाजी महाराजांच्याही मृत्यूनंतर त्यांनी एक आज्ञापत्र नावाचा एक ग्रंथ लिहिला. म्हणजे हे रामचंद्रपंत अमात्य म्हणून महाराजांचे फायनान्स मिनिस्टर होते. तर ते खूप वर्ष जगले. म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजाराम महाराज, त्यांचा मुलगा, एवढ्या लोकांना त्यांनी पाहिलं. तर त्यांनी एक हा ग्रंथ लिहून ठेवला. त्याच्यामध्ये त्यांनी पाण्याचं महत्त्व सांगितलंय, किल्ल्यांचं महत्त्व सांगितलंय. त्यात पहिलं वाक्य काय लिहिलंय माहितीये का? उदक पाहून किल्ला बांधावा, म्हणजे पाणी पाहून किल्ला बांधावा. मग जर पाण्याचं महत्व एवढं आहे, पाण्याची ठिकठिकाणी टाकी खोदा असं स्पष्ट त्यांनी सांगितलंय, मग हे पाण्याची टाकी फोडा असं का नाही सांगितलं त्यांनी? बरोबर. असं कुठेही नाहीये. एक घटना झालेली होती, ती पेशवे काळात जी घटना झाली होती त्याचा उल्लेख येतो कागदपत्रात, की वरती रायगडवर खूप पाऊस झाला आणि खूप पाऊस झाल्यानं वरनं पाण्याचा लोंढा आला आणि त्याच्यामध्ये तो सगळा लोंढा त्या दरवाजामध्ये अडकला आणि दरवाजा उघडायला लागला आणि ते उघडून ते पाणी जाऊ द्यायला लागलं. तो उघडला नसता तर कदाचित दरवाजा पडला असता. तर ही एक फक्त घटना त्याचा उल्लेख येतो. त्याचा आधार घेऊन लोकांनी ती टाकी फोडण्यासाठी वापरलं वगैरे, हे माणसं वाहून तेव्हा काहीतरी बहुतेक दरवाजा उघडला असेल, पुढची माणसं वाहून गेली असेल ते असं काहीतरी. पण म्हणजे ही कल्पना करून ते थेट परत शिवाजी महाराजांकडे जाऊन जोडतात. म्हणजे ह्याला काही अर्थ नाहीये असं मला वाटतं. बरोबर. आणि बाजारपेठ होती ना तेव्हा? नाही, बाजारपेठेचा एक महत्वाचं आहे की बाजारपेठेचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात येत नाही, कुठेही येत नाही. म्हणजे तो जेम्स डग्लस जेव्हा गेला तेव्हा देखील तिथे बाजारपेठ वगैरे असं कुठेही उल्लेख झालेला नाहीये. पेशवे काळात सुद्धा तिथे कुठेही बाजारपेठ होती असा कुठेही उल्लेख नाही. अरे बापरे. याचं कारण असं आहे की मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की रायगड किल्ला किती उंच आहे. 820 मीटर उंच आहे. म्हणजे 820 मीटर ते सगळं सामान घेऊन व्यापारी पण वर जाणार, घेणारा सुद्धा तेवढा वर जाणार आणि दोघंही नंतर खाली येणार. म्हणजे वर जाण्यात पॉइंट काय होता या सगळ्याच्या मध्ये? तिथं राहणारी वस्ती फक्त राजे आणि त्यांचे प्रजा म्हणजे सगळी खालतीच राहत होती. बरोबर. कोणताही किल्ला आहे ना ते एक संरक्षणाचं प्रतीक असतं. बरोबर. त्याच्यामुळे किल्ल्यावर मिलिटरीशी रिलेटेडच लोक असणार आहेत तिथे. किल्ल्यावर फिरायला येणारी लोक नाही, किंवा मी व्यापारी आलेत तर मी खरेदीला जातो, एंट्रीच नाही तुम्हाला. किल्ल्यावर एंट्रीच नव्हती कुठेही. म्हणजे किल्ल्यावर जर एंट्री करायची असेल तर इथे दस्तक दाखवून, दरवाजामध्ये दस्तक दाखवून तुम्हाला आत जायला लागायचं की काय काम आहे काय नाही वगैरे. किंवा रायगडावर मंदिर आहे तर मी दर्शनाला गेलोय असं नाही. किल्ल्याच्या बाहेरनं कोणालाही प्रवेश नाही किल्ल्यामध्ये आत. किल्ला रात्री बंद म्हणजे बंद, कंपल्सरी दरवाजे बंद आणि किल्लेदाराच्या ह्याच्याशिवाय उघडला जात नव्हता. म्हणजे एक उदाहरण सांगतो रामदास स्वामींचंच, की महिपतगडाचं पत्र आहे शिवाजी महाराजांचं, की रामदास गोसावी किल्ल्यावरती येतील, त्यांना आणि त्यांच्या माणसांना किल्ल्याच्या आत घ्यावे आणि त्यांना जायचं असेल तेव्हा त्यांना किल्ल्याच्या बाहेर सोडावे. हे पत्र किल्लेदाराला जर मिळालं नसतं तर रामदास स्वामींना देखील किल्ल्यात एंट्री नव्हती. त्यामुळे एवढे जर महत्वाची जागा ती आहे तर अशा ठिकाणी व्यापारी येऊन व्यापार वगैरे करणार हे कसं शक्य आहे प्रॅक्टिकली त्या सगळ्या गोष्टी. आणि दुसरा म्हणजे आता थोडक्यात आहे ना, म्हणजे सिंहगड मध्ये ज्या भज्या विकल्या जातात त्याच्यामुळे लोकांना असं रिलेट होत असेल की हा तिथं ते व्यापार होत असेल किंवा नाही. मी म्हटलं ना, किल्ले पर्यटनासाठी नव्हते त्यावेळेला, हे डिफेन्ससाठी होते किल्ले ते सगळे. तर हा झाला म्हणजे एक कागदोपत्री आणि एक थोडासा लॉजिकचा हा एक भाग सांगितला. पण आर्किटेक्चरली जर बघितलं तर ती जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ आपण पाहिली तर एका बाजूला 20 आणि दुसऱ्या बाजूला 21 खोल्या आहेत. बरोबर. का एका बाजूला 21 आणि दुसऱ्या बाजूला 22 आहेत असं, 44 होत्या त्या 43च आहेत काहीतरी. तर ह्या सगळ्यांचा प्लॅन एकच आहे, म्हणजे एकसारख्याच आहेत या सगळ्या. म्हणजे त्याच्यामध्ये बाहेरची एक ओसरी आहे, आत गेल्यावर एक आडवी खोली, त्याच्यानं मागे परत एक आडवी खोली. हे तर आता हा सगळ्याचा जर प्लॅन सारखा असेल आणि आपण असं कन्सिडर केलं की ही बाजारपेठ आहे,
तर बाजारात जो माल विकणारा जो व्यापारी आहे त्याचा वस्तू साठवण्यासाठी, समज तो धान्याचा असेल किंवा अजून कशांचा, फळांचा असेल, फुलांचा असेल किंवा अजून काहीतरी काय अगदी म्हणजे तुळशी बागेत मिळणाऱ्या वस्तूंसारखं विकणारा असेल, सगळ्यांसाठी एकसारखीच जागा कशी असेल? बरोबर. म्हणजे आज मी पुण्यामध्ये, मी अनेक लोकांना ते उदाहरण देतो की मी मार्केट यार्डला गेलो पुण्यामध्ये, तर इथे फळांचं मार्केट वेगळं आहे, फुलांचं वेगळं आहे आणि धान्याचं वेगळं आहे, कारण प्रत्येकाच्या साठवणुकीसाठी लागणारी जागा वेगवेगळी असते. तर ही एकसारखे प्लॅन मध्ये कसं असेल? तुम्ही गुगल मॅपवरती सॅटेलाइटचं ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये ती बाजारपेठ बघा, ती जी म्हणतात वास्तू, ते सगळा प्लॅन अगदी कम्प्लीट सारखा आणि मस्त प्लॅन येते. बरोबर. मग ही कशी असू शकेल त्याच्यामध्ये? आणि अजून एक आहे की बाबा महाराजांनी तेव्हाच, म्हणजे आता जसं समोर पुढं दुकान आणि मागं राहायची व्यवस्था, तर तसं महाराजांनी तेव्हापासून चालू केलं होतं. ते म्हणजे असं कसं होईल ना, म्हणजे ते त्यामुळे तिथे नक्की काय गोष्टी होत्या, काय होत्या हे आपल्याला आज निश्चित सांगता येत नाही. पण एवढं तर म्हणू शकतो की बाजारपेठ नाही. पण मग काय होतं ह्याचे काही तर्क लावू शकतो आपण आताच्या ह्याच्यामध्ये. तर त्याचा जर प्लॅन बघितला ना, तर ती राहती घरांसारखा प्लॅन मला वाटतो. म्हणजे एक सरकारी घरं आता जशी बांधली जातात ना, तशी त्या पॅटर्नमध्ये ती घरं बांधली आहेत असं वाटतं. कारण शिवाजी महाराजांचे क्लास 1 ऑफिसर होते, क्लास 2 होते, कारण त्यावेळेला हायरार्की असायचीच. आपण माहिती होतं आपल्याला की काय पंचहजारी मनसबदार आणि काय मनसबदार वगैरे. तर ते त्याच्यामुळे रायगडावर महाराजांचं घर होतं, अष्टप्रधान मंडळाचं घरं होती, त्यांचे 8 बंगले आहेत खालच्या बाजूला ते होते. पण मग त्याच्यानंतर क्लास 2, क्लास 3, क्लास 4 हे लोक होते, हे कुठं राहायचे ना? यांच्या राहण्याची पण काहीतरी व्यवस्था असली पाहिजे ना. यांची पण राहण्याची व्यवस्था केली पाहिजे ना. अगदी मंदिराजवळ ब्राह्मणांची घरं होती, चल ते पूजेला येणाऱ्या ब्राह्मणांना पण घरं दिली आहेत, पण मग हे बाकीच्यांची घरं कुठे आहेत? तर ही बाकीच्यांची घरं ही असावीत. याचं कारण आतलं जर स्ट्रक्चर बघितलं ना, तर ते रेसिडेन्शियल स्ट्रक्चर असं वाटतं. भिंतीमध्ये कोनाडे आहेत दिवा लावण्यासाठी वगैरे, जागा आहे, प्रशस्त जागा आहे, बाहेर ओसरी आहे व्यवस्थित. म्हणजे आता घरांचे प्लॅन जसे असतात तसा तो प्लॅन त्यामध्ये वाटतो. त्यामुळे ह्या लोकांना राहण्यासाठी कुठल्या तरी एका क्लासच्या, क्लास 2 असेल, क्लास 3 असेल, ह्यांच्या राहण्याची ती व्यवस्था होती की जे दरबारामध्ये काम करतात किंवा महाराजांच्या वाड्यामध्ये काम करतात किंवा राजवाडा हा जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये काम करणारी लोक 11th आवरला ते अवेलेबल असायला पाहिजे, तिथे अवेलेबल पाहिजेत. ते अशीच लोक ती तिथे राहत असावीत असा एक अंदाज आहे त्यामध्ये. त्यामुळे ही बाजारपेठ असं म्हणणं हे चुकीचं आहे, कारण बाजारपेठेचा कोणीच उल्लेख करत नाही कुठेही. हा, रायगडवरती बाजार असेल नाही असं नाही, पण तो बाजार किती असेल तर छोटा बाजार असेल. तिथे जेवढी लोकसंख्या 5,000 लोक रायगडवर असतील असं आपण धरू, तर त्या 5,000 लोकांमधल्या काही लोकांना बरंचसं त्यांचं तर सरकारातनं असणार, जेवण खाण सरकारातनं, कपडे सरकारातनं असणार त्यामध्ये. मग त्यांना बाकी काय गोष्टी ज्या लागणार घरामध्ये बनवायला वगैरे हे ते, त्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्या तिथे त्यांना मिळणार. बाकी अन्न साठा वेगळे सरकारी असणारच. हा, मग काय तेच. त्याच्यामुळे बाजारपेठ आता आज रायगडावरती सुद्धा सांगतो का साधारण एक 12-15 घरं आहेत रायगडावरती, पण त्या 12-15 घरांसाठी दुकान नाही आहे रायगडावर. बरोबर. तेही लोक खालनं जाणतात ना, कंटिन्युएशन मध्ये आलं असतं. हा, मी तेच म्हटलं ना. त्यामुळे असं नाहीये, बाजारपेठ तिथे असण्याची शक्यता जवळजवळ नाहीच आहे असं मी म्हणेन. जो होता बाजार तो छोट्या स्वरूपाचा. मी अनेकदा उदाहरण देतो याचं, आपल्या इंडियाचं. मी इंडियाला गेलो होतो, तर इंडियाला तिथे एक गोल मार्केट नावाची एक जागा आहे आत. तर इंडियाचा पसारा माहिती आहे आता किती. इंडियामध्ये 5-10 हजार माणसं तर सहज असतील. तर त्या 5-10 हजार माणसांसाठी फक्त एक गोल मार्केट, म्हणजे ते सर्कल किती मोठं असावं सांगतो. आता आपल्या इथली सर्कल कुठली, कॅम्पच्या इथलं एखादं सर्कल तुम्ही जर घेतलं ना, साधारण तेवढं सर्कल आणि त्या सर्कलच्या कडेनी दुकान आहे ती, एवढंच आहे. तेही म्हणजे कसं की आता लागणाऱ्या वस्तू ह्या खूप वाढल्या आहेत, प्लास्टिक आणि हे वगैरे ते, त्यावेळी तेवढी गरजही कमी होती त्यांची. त्यामुळे दुकानही तिथे कमी असणार, म्हणजे जरी बाजार असला तरी तो तेवढ्या पुरताच असणार. जर इथे जर आज एवढ्या 10,000 लोकांना त्या मिलिटरीच्या ह्याच्यामध्ये जे कॅन्टीन आहे ते एवढं छोटं कॅन्टीन आहे, तर मग त्यावेळेची विचार केला पाहिजे ना. बरोबर. थोडक्यात आपण असा विचार करू शकतो की आत्ताच म्हणजे महाराजांचं जर ते विचार करायचं आहे, त्यांचं राहणीमान किंवा त्यांचं जे संरक्षण वगैरे, तर आत्ताच आपण बाकीच्या नॉर्मल गोष्टींपेक्षा आता जे मिलिटरी एरिया जो आहे तसं बघितलं पाहिजे. नक्कीच ते पाहिलं पाहिजे कशी असेल, काय असेल, त्यांची क्वार्टर्स कुठे आहेत, त्यांची घरं कुठे आहेत. आज ही हायरार्की तिथे पण आहे ना, इंडियामध्ये पण आहे, मी बघितली आहे. ऑफिसर्सचे क्वार्टर्स वेगळे असतात, यांची क्वार्टर्स काही म्हणजे शिपाई असतात त्यांची वेगळी असतात वगैरे.
तर ते हेच आपल्याला तिथे रायगडवरती दिसतं. आणि म्हणून हे जास्ती मला असं वाटतं, कारण इथे ज्या पॅटर्नमध्ये घरं आहेत ना, थोडं साधारणतः थोड्याशा ह्याच पॅटर्नमध्ये फक्त वेगळ्या पद्धतीची घरं ही महाराजांची समाधी जी आहे त्या समाधीच्या मागच्या बाजूला आहेत. म्हणजे इथे अशी 2 रो आहेत, बाजारपेठ जी आपण त्याला म्हणतो, त्या अशा सरळ रो आहेत आणि मधनं रस्ता आहे. पण समाधीच्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर तिथे एल शेप मधली आहे घरं, पण पॅटर्न साधारण असाच आहे, इथल्यासारखाच पॅटर्न आहे तो. तर ती घरं आहेत अशा, ह्या पॅटर्न मधली गडावर अनेक ठिकाणी आहेत, फक्त थोडं एक्सकेव्हेशन झालं पाहिजे तिथे, म्हणजे ती समोर येतील. आणि मग हिरोजी इंदुलकरांनी ते मंदिर बांधलं, ते त्याच्यामध्ये काय आहे का हिस्ट्री? हा, जगदीश्वराचं मंदिर, बरोबर. आपण सगळे त्याला जगदीश्वराचं मंदिर म्हणून ओळखतो, पण वास्तविक त्या मंदिराचं नाव आहे वाडेश्वर मंदिर. वाडेश्वर म्हणजे एक टप्प्याटप्प्यात या भागात काही संशोधन झालेलं आहे, त्या संशोधनाविषयी सांगतो. सुरुवातीला तिथे एक शिलालेख होता, म्हणजे 1885-80 पर्यंत कोणाला जाऊ देत नव्हते, मी सांगितलं. जेम्स डग्लस गेला, त्याच्यानंतर रिचर्ड टेम्पल गेला होता, मुंबईचा गव्हर्नर त्यावेळेला, आणि मग नंतर लोक जायला लागली, लोकांना परमिशन द्यायला लागली. मग त्याच्यानंतर एक जोशी म्हणून एक पर्यटक म्हणून ते तिथे गेले, वावी जोशी का काहीतरी, वावी पहिला नाव आहे बहुतेक त्यांचं. तर ते तिथे गेले आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं रायगडावरती, रायगडाच्या वेगवेगळ्या वास्तूंवरती. तर तिथे जे मंदिर आहे जगदीश्वर आत्ता म्हणतो आपण त्याला, त्याच्या नगरखान्याच्या बाहेरच्या भिंतीवर एक शिलालेख आहे. त्या शिलालेखामध्ये तो प्रासादो जगदीश्वर अशी त्याची सुरुवात आहे. आणि मग ती महाराजांच्या काळात राज्याभिषेक झाला महाराजांचा, त्यांनी गडावर काय काय गोष्टी बांधल्या, त्यात बाजारपेठेचं नाव नाही, बाजारपेठ बांधली असं लिहिलेलं नाही त्यांनी. स्तंभ बांधले, जे मगाशी तू मनोरेचं विचारलंस, मनोरे बांधले म्हणतात. मी नरेंद्र सदन म्हणजे राजाचं घर बांधलं असं ते सांगतात. राजवाडा बांधला म्हणजे कॉम्प्लेक्स बांधला ते म्हणतात. त्यानंतर बागा, विहिरी, तलाव हे बांधलं असं त्याच्यामध्ये सांगतात. तर हे सगळं त्यांनी वाचला, कारण तो सोपा आहे वाचायला तसा तो. पण त्यातलं जे पहिलं वाक्य होतं ना, आणि तो त्या मंदिराच्या नगारखान्यावर होता, त्याच्यामुळे त्यांनी असं लिहिलं की प्रासादो जगदीश्वर, म्हणजे हे मंदिर शंकराचंच होतं. त्यांना ते दिसत होतं, कारण इथे शिलालेख आहे आणि इकडे मंदिर आहे, तर म्हणजे हे शंकराचं मंदिर म्हणजे जगदीश्वर याचं नाव, आणि त्याचा प्रासाद म्हणजे त्याच्या बाजूनी असलेल्या ओऱ्या ज्या आहेत तो म्हणजे त्याचा प्रासाद. तर हे सगळं जे ते मंदिराच्या संदर्भात दिलंय. तर त्याचा अर्थ असा होता की हे मंदिर यावत चंद्र दिवाकर म्हणजे चंद्र सूर्य असेपर्यंत हे तेजाने तळपत राहू असा त्याचा अर्थ होता. बरोबर. आणि मग बाकीच्याही लोकांनी जो शिलालेख वाचला, पुढच्या अभ्यासकांनी, त्यांनाही त्याच्यावर फार काही डाऊट आला नाही, कारण ठीक आहे प्रासादो जगदीश्वर असं हे असू शकतं. पण कागदपत्रामध्ये कुठे जगदीश्वर आलाय का हे कोणी पाहिलं नाही, कारण शिवाजी महाराजांच्या काळातली कागदपत्र अपुरी आहेत. बरोबर. त्यात तर कुठेही जगदीश्वर हे नाव आलं नाही. 1940 साली शन्ना जोशी नावाचे अभ्यासक होते, आमच्या भारत इतिहास संशोधक मंडळातले मोठे अभ्यासक होऊन गेले. त्यांनी रायगडच्या विषयीची मोडी कागदपत्र आपल्या इथे पेशवे दप्तर म्हणून आहे, म्हणजे ब्रिटिशांनी तिथे खूप कागदपत्र जमवून ठेवलेली होती, आणि तिथे रायगडची कागदपत्र होती, पण पेशवे काळातली. तर ती त्यांनी वाचली, आणि त्यांनी ती कागदपत्र वाचल्यानंतर त्यांना एक 10-12 पत्र अशी दिसली की ज्याच्यात वाडेश्वर 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 असाच उल्लेख आहे, आणि जगदीश्वर कुठेच नाहीये. एकही पत्र त्यांना असं मिळालं नाही की जगदीश्वरचा उल्लेख आहे. मग त्यांनी एक तर्क मांडला होता की हा वाडेश्वरच असावा आणि याला गौरवार्थाने जगदीश्वर म्हणत असावे, असा एक त्यांनी तर्क मांडला त्यांच्या पुस्तकात, कारण मला तर सगळी पत्र हीच मिळतात असं ते म्हणाले. मग त्याच्यानंतर मग परत पुढे फार कोणी त्यांच्या याच्यावर लक्ष दिलं नाही. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकामध्ये हे सगळं मेन्शन केलं. 1940ला ते पुस्तक लिहिलं, रायगडावरील सिंहासनाची आणि इतर व्यवस्था अशा नावाचं. मग मी हे थोडंसं संशोधन करत होतो तेव्हा मी ते पुस्तक चाळलं, पाहिलं, मला ते लक्षात आलं की हे वाडेश्वर म्हणतायत. ते प्रत्यक्ष जाऊन तो शिलालेख बघितला मी. तो पाहिल्यावर तो शिलालेख अशा ठिकाणी लावलेला आहे की तुम्ही कोणत्याही दिशेने जर किल्ल्यावर आलात, मंदिरामध्ये आलात, तर तुम्हाला तो शिलालेखच दिसणार नाही. अशा जागेवर आहे शिलालेख, दिसणारच नाही अशा जागेवर आहे तो. तुम्हाला जर तुम्ही पहिल्यांदा रायगड पाहणार असेल तर तुम्ही शिलालेख शोधून दाखवा, सापडणारच नाही तो. कारण त्या नगारखाना जर असा असेल समोर, तर त्याच्या साईडच्या भिंतीवर आहे. म्हणजे ही एंट्री आहे मंदिराकडे जाण्याची, समोर मंदिर दिसतं आणि या भिंतीवर असा इकडे तोंड केलेला शिलालेख आहे. तर तो सापडतच नाही तो. म्हणजे ऍक्च्युअली जर त्याच्या मंदिराबद्दल असतं तर तिथं सगळ्यांना एक्झॅक्टली मला असायला पाहिजे. मी पुढे जाऊन हेच बोलणार होतो, ते तुझ्याच तोंडून हे उत्तर आलं
की माझं हे म्हणणं आहे की तो शिवाजी महाराजांशी संबंधित शिलालेख आहे. शिवाजी महाराज छत्रपती झाले, त्यांचा राज्याभिषेक झाला, ह्याचा त्याच्यामध्ये उल्लेख आहे, शिवशक आहे आणि त्यांनी बांधकामं केली, एवढा म्हणजे एखाद्या राजाची प्रशस्ती येते एक प्रकारे. मग ती जर महाराजांना लावायची असती तर महाराजांनी ती कुठे लावली असती? तर दृश्य ठिकाणीच लावली असती ना ती. असं लपवून लपवून का लावली असती कोणी कुठे इथे? तर मग ह्या सगळ्याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा त्याच्यावर मी माझी काही मतं मांडली त्या सगळ्याच्यावर. तर ते माझ्या मतांमध्ये हे एक होतं महत्वाचं की मी तो शिलालेख बघितला. तो शिलालेख आहे ना, तो असा तिरपा बसवलाय, तो असा नाहीये सरळ. तो जिथे बसवलाय ना तिथे एक तर तो लपवून बसवलाय, शिवाय तो असा तिरपा बसवलाय. माझं म्हणणं आहे की हा शिलालेख दुसरीकडे कुठेतरी होता आणि ह्या दुरुस्तीमध्ये तो आणलाय. आणि त्या कागदपत्रांमध्ये एक उल्लेख आलाय की ह्या प्रासादाची म्हणजे मंदिराचा जो प्रासाद आहे त्याची दुरुस्ती झालेली होती. 1790च्या सुमारास काहीतरी त्याची दुरुस्ती झाली होती, असा एक पत्र आहे त्याच्यामध्ये. तर मी असा तो अंदाज काढला, कारण तो शिलालेख जिथे बसवला त्याच्या आजूबाजूचे दगड ओबडधोबड आहेत, कुठेही सिस्टमॅटिकली तो बसवलेला दिसला नाही. मग म्हटलं याचा अर्थ हा कुठनं तरी आणलाय आणि मधल्या काळामध्ये हा इथे बसवलेला आहे. मूळ हा शिलालेखाची जागा ही कुठे असण्याची शक्यता आहे? तर ही जागा महाराजांच्या राजवाड्याच्या बाहेर नगरखान्याच्या शेजारी आसपास तिथे कुठेतरी. कारण कोणताही राजा आपली प्रशस्ती ही जिथनं लोक जास्ती ये जा करतात अशा ठिकाणीच लावणार ना. नगरखाना म्हणजे दरबार, त्या दरबाराच्याच जवळ नक्कीच महाराजांचा शिलालेख असला पाहिजे, कारण लोक येता जाता बघणार तो. म्हणजे मी अगदी हे सांगितलं की आपल्या इथले सुद्धा कॉर्पोरेटर काय आमदार खासदार असतील, हे यांचे फ्लेक्स कुठे गल्लीत दिसणार नाही अशा ठिकाणी नाही ना लावत, भर चौकातच लावतात ना तिथे. म्हणजे जगदीश्वर प्रासाद म्हणजे ते राजवाड्याबद्दल ते बोलतायत. एक्झॅक्टली, प्रासादो जगदीश्वर हे जे आहे, हे माझं संशोधन हे होतं की प्रासाद ह्याचा जर संस्कृत डिक्शनरीमध्ये अर्थ काढलात तुम्ही तर राजवाडा असं होतं. बरोबर. आणि जगदीश्वर हे राजाला उद्देशून दिलेलं नाव आहे. आपल्याकडे संस्कृत ग्रंथांमध्ये तुम्ही महाभारत घ्या, रामायण घ्या, ह्याच्यामध्ये अनेक ठिकाणी उल्लेख आलेले आहेत की जगदीश्वर म्हणजे राजा. बरोबर. दुसरं एक मी जनरल सर्च टाकून बघितलं असं की जगदीश्वर नावाची मंदिरं कुठे कुठे आहेत. तर मी पाहिलं तर जगदीश्वर नावाची मंदिरं भारतात दिसलीच नाही मला कुठे. एक राजस्थानमध्ये जगदीश्वर नावाचं मंदिर आहे, मी ते पाहिलं तर ते मंदिर कोणाचं आहे? विष्णूचं आहे, शंकराचं नाही. तर राजाला आपल्याकडे जगदीश्वर म्हणण्याची पद्धत आहे. आणि प्रासादो जगदीश्वर म्हणजे राजाचा राजवाडा. बरोबर. आता राजवाडा म्हणजे कॉम्प्लेक्स आहे, राजवाडा म्हणजे घर नाही राजाचं. बरोबर. कारण शिलालेखामध्ये नरेंद्र सदन हा वेगळा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे राजवाडा कॉम्प्लेक्स मध्ये काय येतं? सो कॉल्ड राण्यांचे महाल, बरोबर, मनोरे, त्याच्यानंतर मग महाराजांचा दरबार, मागे दिवाणे आम, दिवाणे खास, कचेऱ्या, हा सगळा कॉम्प्लेक्स जो आहे तो राजवाडा आहे. त्यामुळे प्रासादो जगदीश्वर म्हणजे राजाचा राजवाडा. आणि तो शिलालेख तिथे होता. आणि हा मधल्या या सिद्धी आणि मोगलांच्या काळामध्ये कदाचित त्यांनी नक्की उकडून टाकून दिला असणार आहे तो, कारण कोण ठेवणार राजाची प्रशस्ती. त्यांनी टाकून दिला असेल आणि तो इथे कदाचित पेशव्यांच्या काळात मिळाला, तो त्या मंदिरापाशी आणून लावला तो. कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल की अरे ते जगदीश्वर म्हणजे हे का काय मंदिर, पण त्यांना असं नसावं वाटलं असं मला, कारण त्यांनी स्पेसिफिकली त्याचा वाडेश्वर असा उल्लेख केलाय. याचा अर्थ त्यांना माहिती होतं की या मंदिराचं नाव काय. पेशवीकालीन जे संग्रह मिळतो आपल्याला लिखाण, त्याच्यामध्ये वाडेश्वर आहे. आणि जगदीश्वर हे फक्त शिलालेखामध्ये आहे आणि तो संस्कृत श्लोकात लिहिलेला शिलालेख आहे. त्याच्यामुळे तो गौरवार्थाने ते नाव महाराजांना दिलेलं असू शकणार. बरोबर. असं काही नाहीये की ते जगदीश्वरच मंदिराचं नाव आहे, कारण कागदावर आपल्याला कुठेही अजून जगदीश्वर हे मिळालेलं नाहीये. त्यामुळे तर मग त्याचा एक आर्किटेक्चरली पण अभ्यास केला की जिथे शिलालेख लावलाय ती जागा ओबडधोबड आहे, शिलालेख तिरपा लावला आहे, लपून लावलेला आहे, त्यामुळे हे चान्सेस नाहीत ही जागा असण्याची. मग मूळ जागा कुठे असावी हा एक मी तर्क मांडला त्या ह्याच्यातनं. आणि दुसरं म्हणजे ह्याचं मूळ ह्याचे उल्लेख सगळे जे आले ते कागदपत्रात आलेले आहेत. बरोबर. तर असं टप्प्याटप्प्याने हे जगदीश्वर, पण मी म्हटलं तसं की नाव एकदा ते पडलं चुकीचं की ते नाव बदलत नाही. ते जगदीश्वर जे पडलेलं आहे ते आजही सगळं संशोधनामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे सगळीकडे. तरी सुद्धा तुम्ही जर तिथे बघाल तर तिथे नाव पुरातत्व विभागाने जगदीश्वरच लिहिलेलं आहे. आणि याची उदाहरणं मी अनेक सांगतो. हे काय फक्त काय रायगडच्याच बाबतीत झालंय असं नाही. नाशिकला पांडव लेणी आहेत. ती पांडव लेणी कोणी बांधली माहिती आहेत ना आम्हाला? सातवाहनांनी बांधली, नहपान नावाच्या राजांनी बांधली. शिलालेखच आहेत तिथे सगळे, त्याच्यावर संशोधन झालंय, लोकांनी PhD केलेले आहेत त्याच्यावरती ते तिथे. पण मग काय तेच तरी अजून लोक काय म्हणतात? पांडव लेणी राहिले होते. मग काय तेच. तर तसं हे आहे, संशोधन किती झाली तरी शेवटी तिथे
या गोष्टी होणार नाहीत. बरोबर. म्हणजे संशोधन केल्यानंतर खरं तर आपल्याला ऍक्च्युली कळतं की काय आहे, पण नंतर तुमचं कार्य वाढतं खरं तर. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे ते तुम्ही चेंज करायचं म्हणजे हे करता. म्हणजे ठीक आहे, आम्ही संशोधन प्रसिद्ध करू सगळीकडे हे, पण पुढे या संशोधनाचं समजून घेऊन तिथे पर्यटन विभाग असेल, पुरातत्व विभाग असेल, यांनी त्या तिथल्या पाट्या बदलल्या पाहिजेत ना तिथे हे झाल्यानंतर. बरोबर. पुढे याच्यावर अजून एक संशोधन झालं, ते मी सांगतो. आमच्या इथे भारतीय इतिहास संशोधक मंडळामध्ये अशी संशोधनं प्रेझेंट केली जातात, त्यावर चर्चा होते वगैरे हे. तर हे माझं संशोधन झाल्यानंतर आमच्या मंडळातले एक अभ्यासक आहेत मेहमाणे म्हणून, त्यांनी या कागदपत्रांचा जरा पुन्हा एकदा अभ्यास केला. पुन्हा काही जी शन्ना जोशींनी वाचली नव्हती अशी काही कागदपत्र पुन्हा वाचली, आणि त्यांना बऱ्याच ठिकाणी असे उल्लेख मिळाले की कुशावर्ताच्या वर वाडेश्वर आहे, असे कागदपत्रामध्ये उल्लेख मिळाले की जे वाडेश्वरच, जगदीश्वर नाहीच मिळाला त्यांना, पण वाडेश्वर कुशावर्तावर आहे असा एक उल्लेख मिळाला. कुशावर्ता नावाचं एक तळ आहे तिथे. तर त्या तळ्यावर तिथे हे आहे, वाडेश्वर आहे. पण आत्ताचा वाडेश्वर जर तुम्ही बघाल ना तर थोडा उंचीवर आहे आणि ते तळ खालती आहे थोडं. म्हणजे त्याच्यात एक 100 मीटरचं अंतर असेल त्या तळ ते मंदिर. पण तळ्याच्या काठावर उभं राहिलं तर तुम्हाला वरती मंदिर दिसतं ते. तर त्यामुळे त्यांनी, आणि त्या तळ्याच्या काठावर अजून एक शंकराचं मंदिर आहे, पण ते खूप छोट्या आकाराचं आहे. वरती जेवढं मोठं मंदिर आहे ना तेवढं नाहीये, हे खूप छोट्या आकाराचं आहे आणि खूप उशिराच्या काळात बांधलेलं वाटतं. आणि त्याच्यावर सिमेंटचे थर वगैरे सुद्धा आहेत त्या याच्यामध्ये. पण त्यांनी अभ्यास करून असा एक तर्क हा मांडला की त्या तळ्याच्या काठावरचं मंदिर वाडेश्वर म्हणजे हेच आहे, वरचं नाहीये. वरचं वाडेश्वर मंदिर कसं असेल वगैरे हे. तर मग तेव्हाही प्रश्नोत्तर वगैरे झाली काही याच्यामध्ये. तेव्हा मग त्यांनाही काही प्रश्न विचारले गेले की मग वरच्या याचं काय नाव आहे ते. तर वरच्या याचं काही नाही, ते म्हणतात ते शिलालेख आहे मग जगदीश्वरच असं. तर ठीक आहे, म्हणजे तो त्यांचा मत असेल, त्यामुळे ते आपण ते. पण नंतर त्याच्या पुढे असं झालं की योगायोगाने आमच्या एका मित्रांनी एक रेफरन्स मला सांगितला. तो रेफरन्स मी जाऊन बघितला, तर त्या रेफरन्समध्ये असा उल्लेख आलेला होता, इंग्रज काळातला तो रेफरन्स आहे. त्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे, थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. यशोदाबाई पेशवे या म्हणजे नारायणराव पेशव्यांच्या पत्नी होत्या. सॉरी, सवाई माधवरावांच्या पत्नी, सवाई माधवराव. तर सवाई माधवराव गेल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजीरावांनी रायगडवरती कैदेत ठेवलं. त्या रायगडवरच कैदेत होत्या आणि तिथेच त्या गेल्या. 1804 साली त्या गेल्या आणि त्याच्यानंतर 1818ला मराठ्यांचं राज्य संपलं. पण त्याच्यानंतर 1804 नाही, 1811ला त्या गेल्या. त्यानंतर 1818ला मराठेशाही संपली, दुसरा बाजीराव जिवंत होता. 1820-21ला त्यांचा एक तोताया उभा राहिला, त्या यशोदाबाईंचा. हा, आणि ती बाई झाशी वगैरे या भागामध्ये होती. तिने सांगितलं की मी यशोदाबाई आहे आणि मला जसं तुम्ही दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांनी पेन्शनवर ठेवलं होतं तसंच मला पण माझा वाटा तुम्ही दिला पाहिजे. याच्यासाठी मग ती चेन्नईला कोर्टात गेली. तो विषय कोर्टामध्ये गेला. मग दुसऱ्या बाजीरावाला कोर्टात बोलवावं असा एक विषय निघाला, पण इंग्रज म्हणाले की नको, ते हे बरोबर दिसणार नाही की दुसऱ्या बाजीरावाला बोलवायचं. मग त्या कोर्टाने एक अशी कमिटी नेमली 2-3 इंग्रज अधिकाऱ्यांची, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन तिथे लोकांकडनं माहिती घ्या आणि माहिती घेऊन त्यांचे जबाब घ्या आणि ते जबाब नोंदवा, त्याच्यावर आपण हा निर्णय घेऊ. तर तो ब्रिटिश अधिकारी तिथे गेला, त्यांनी तिथले काही लोकांचे जबाब घेतले आणि त्याच्यात एक माणसाचा जबाब घेतला. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की यशोदाबाई इथे राहिला होत्या, त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर तिथे, मी नोकर म्हणून त्यांच्यावर राहिला होतो. एक स्वयंपाकी होता त्यांचा, अजून एक बाई कामाला होती, असे आम्ही 4-5 जण कामाला होतो. आणि एक दिवशी रात्री त्यांचं इथे निधन झालं आणि त्यांना निधन झाल्यावर त्यांना कुशावर्ताच्या काठावर रामेश्वर मंदिराजवळ अग्नी दिला गेला असा त्यांनी जबाब दिला तिथे. तर तो इंग्रजांनी तसाच्या तसा लिहून ठेवला. आणि मग त्याच्यावर मग पुढे संशोधन करून एक देसाई म्हणून अभ्यासक होते, त्यांनी पुस्तकही लिहिलं. त्या पुस्तकामध्ये हा संदर्भ मिळाला. आणि मग मी पाहिलं तर त्यांनी काठावर एवढा स्पेसिफिक शब्द वापरलाय. म्हणजे आधीच्या संशोधनात तळ्यावर एवढाच होता, पण इथे स्पेसिफिक काठावर मंदिर आणि रामेश्वर नाव आलेलं आहे. मग मी म्हटलं आधी हे काठावर हे त्या लेखकांनी स्वतःच्या मनाने घातलं नाहीये ना, तर ओरिजिनल कागद बघायला पाहिजे आपल्याला. मग मी तो मुंबई आर्काइव्ह सगळे ओरिजिनल कागद ठेवलेले, ते जबानी लिहिलेले हस्ताक्षरातले कागद आहेत त्यांच्या ब्रिटिशांच्या.
तर तो मी कागद काढला आणि बघितला. तिथे स्पेसिफिकली लिहिलं होतं ऑन द बँक ऑफ कोसावर्त तलाव. कोसावर्त म्हटलं होतं म्हणजे कुशावर्त. ऑन द बँक ऑफ हा शब्द वापरला होता. त्यावर हे लक्षात आलं की ते जे छोटं मंदिर ज्याच्याबद्दल हे सांगत होते ते छोटं मंदिर हे रामेश्वराचं आहे. आणि ते तळ्याच्या वर, म्हणजे इथे जर तळ असेल तर तळ्याच्या वर हे बरोबर वाडेश्वराचं आहे. त्यामुळे तळ्यावर हा शब्द जो आहे ना तो आपण तळ्याच्या वरती घेतला पाहिजे आणि तळ्याच्या काठावर हे रामेश्वर मंदिर घेतला पाहिजे. तर एवढ्या अशा बारीक सारीक गोष्टी असतात की ज्याच्यातनं कॉन्टेक्स्टही बदलू शकतो बरेच वेळेला तो. पण शेवटी आज काय होईल की आज परत त्याला वाडेश्वर आणि त्याला जगदीश्वर हे नाव रूढ होईल सगळ्या याच्यातनं. पण संशोधन असतं बरोबर. पण ते ऑथेंटिसिटी कुठेतरी ठेवायला लागते कागदपत्रामध्ये. आणि हे म्हणजे उलट ही जबाबदारी पुरातत्व विभाग यांची आहे की काय लेटेस्ट संशोधन झालेलं आहे हे पाहून आपण ती नावं बदलली पाहिजेत. पण बरेचदा असं असतं की शिवाजी महाराज आणि हे ते विषय थोडे सेन्सिटिव्ह असतात. त्याच्यामुळे मग पुरातत्व विभागही म्हणतं नाही जाऊ दे, जी काय पारंपरिक नावं चालली ती चालू द्या. बाजारपेठ तर बाजारपेठ, आपल्याला काही फरक पडत नाही. असं ते एकूण चालतं. आता हे करता करता आपण तिथे एक स्तंभ पण आहे ना? हा, लोहस्तंभ. त्याच्याबद्दल काय? आता लोहस्तंभ जो आहे त्या लोहस्तंभाबद्दल अनेकांची वेगवेगळी काय काय मतं आहेत. त्यामध्ये खास करून आमचे जे आर्किटेक्ट सांगितलं गोपाळ चांदोरकर सर, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी काही तर्क मांडले. त्यांनी त्याला सूर्यघटी असं म्हटलंय. म्हणजे त्याची सावली बघून दिवसाची वेळ मोजायची वगैरे हे ते असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये. पण मी म्हटलं त्यांच्याबरोबर गेलो होतो. त्याच वेळेला आमचे एक देगलूरकर म्हणून सर आले होते तिथे. तर 4 दिवस आम्ही गडावर होतो तेव्हा तिथे सुद्धा आम्ही बरीच चर्चा केली. तेव्हा मला त्या देगलूरकर सरांनी सांगितलेला एक तर्क जास्ती पटला की तो सूर्यघटी नसून तिथे फटक्यांची शिक्षा देण्याची किंवा एकूणच शिक्षा देण्याची ती जागा असावी कुठेतरी. आज आपल्याला तो असा उघड्यावर दिसतोय, पण तुम्ही त्या स्तंभाच्या आजूबाजूला जर बघितलं ना तिथे बांधकामाच्या प्लिंथ आहेत. म्हणजे तो कुठल्या तरी अशा कव्हर्ड स्ट्रक्चरच्या आत असणार आहे तो तिथे. म्हणजे कैदखाना वगैरे सारखा असेल तिथे किंवा काय शिक्षा दिली जात असेल तर तिथे आला. आणि वरती एक कडी आहे, तर त्या कडीला असे हात बांधून दोरी बांधायची त्याला अशी वरती आणि त्याला पाठीला टेकून उभं करायचं आणि त्याला फटक्यांची शिक्षा द्यायची. हा एक तर्क मला देगलूरकर सरांचा आमच्या पटला. आता सूर्यघटी का नाही हे मी सांगतो. कारण ती जी जागा अशी आहे ना की त्या जागेवरती थंडीमध्ये पटकन ऊन येत नाही. कारण गडाचा माथा जो आहे गडाचा माथा इथे आहे आणि तो स्तंभ इथे आहे आणि पूर्व त्या बाजूला आहे. त्यामुळे तिकडनं इथे ऊन येईपर्यंत 9-9:30 होतात. बरोबर. उन्हाळ्यात लवकर येईल पण ह्याच्यात नाही येणार, थंडीत येणार. त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर आणि त्याहीपेक्षा कसं आहे की त्यावेळेला घटिका पात्र होती. वेळा मोजायची वेगळ्या गोष्टी होत्या त्यांच्याकडे. त्यांना असं सावलीवरनं वेळ मोजायची काही गरज नव्हती त्यामध्ये. त्यामुळे असं काही नसावं. आणि अगदी मिथ म्हणायचं तर लोक काही बोलतात, म्हणजे त्याला काही अर्थ नसतं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा मल्लखांब होता म्हणे तो. असं लोखंडी खांबावरती कोण मल्लखांब खेळेल? हा साधी गोष्ट आहे. ते पाय सोलून निघतील सगळे जर त्या लोखंडी खांबावर मल्लखांब खेळायला लागलो तर. त्यामुळे असं नसावं असं मला तरी वाटतं त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, आत्ताच्या गप्पावरून आपल्याला कळलं असेल की काही बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या काळात शिवाजी महाराजांनी म्हणजे त्या दृष्टीनं आपण विचार करायला पाहिजे की तेव्हा कसं राज्य होतं, कसं चालवत होते. आणि शिवाजी महाराजांचं ते तिथं ऍक्च्युली त्यांनी राज्याभिषेक झाला होता, त्यांचा दरबार होता. तर तेव्हा जसं सरांनी म्हटलं की तिथं आत्ता आपण पर्यटन म्हणून स्थळ झालं, तेव्हा तसं नव्हतं. तर अशा बऱ्याच गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. आणि रायगडाला जाताना अशा डोळस पद्धतीनं हे रायगड हा बघितला पाहिजे आणि असेच प्रत्येक किल्ले पण आपण बघितले पाहिजे. तर काय जाता शेवटी तुम्ही संदेश देऊ शकाल? मला असं म्हणणं आहे की आपण किल्ले बघतो किंवा किल्लेच असं नाही, मी कोणतंही पर्यटन स्थळ बघत असताना आपल्याला गाईड त्या सगळ्या गोष्टी सांगत असतात. बरोबर. तर गाईड ठीक आहे, ते त्यांच्या नॉलेजप्रमाणे आपल्याला त्या सगळ्या गोष्टी सांगतात. पण आपण त्या गोष्टी सगळ्याच बरोबर आहेत हे न करता आपण थोडं प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे त्याचा. की हे म्हणजे वास्तूंच्या बाबतीतलं म्हणू, इतिहास ठीक आहे आपण ऐकू इतिहास त्यांच्याकडनं काही, पण ते उद्या जर असं सांगत असतील
की संभाजी महाराज 50 भाकऱ्या खायचे वगैरे हे ते, तर हे पण आपण ऐकू नये अशा गोष्टी. इथे पण आपण प्रॅक्टिकली विचार करावा की 60 किलोची तलवार कशी चालवत असतील. ती वेटलिफ्टिंगची कॉम्पिटिशन नाही ना त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे ह्याही गोष्टीचाही विचार करा. शिवाय वास्तूंचं बद्दल जे काही ते माहिती सांगतात त्यावेळेला खरंच ते हे असं असावं का, याचा थोडा जरा प्रॅक्टिकली आपण विचार केला तर आपण एक म्हणजे ती वास्तू कशासाठी बांधलेली होती हे आपण जरा समजून घेऊ शकतो, किंवा त्याचे तर्क तरी लावू शकतो काहीतरी. हे कारण गाईड त्यांच्या पद्धतीने सांगतात ते, आणि ठीक आहे थोडंसं त्या पद्धतीने सांगणं म्हणजे लोकांना त्यात इंटरेस्ट निर्माण व्हावा म्हणून ते सांगणं, यात काही गैर आहे मी असं म्हणत नाही त्याच्यामध्ये. पण थोडंसं तुम्हाला एक नेक्स्ट लेवलला जर जायचं असेल, थोडा अभ्यास म्हणून याच्याकडे जर बघायचं असेल तर या दृष्टीने आपण त्याकडे बघितलं पाहिजे. हे बघायचं म्हणजे आपण त्या गाईडशी वाद घालायचा असा नाही आहे त्याचा. आपण समजून घेऊन काय असावं याचा आपण आपल्या डोक्यात विचार करू शकतो. कारण बरेच जण काही वेळेला त्या गाईडशीच वाद घालतात, हे असं तू कसं सांगतो, हे असं कसं सांगतो, असं नाही. बरोबर, त्यांनी त्यांच्या पद्धतीने सांगू द्यावं त्यांना, आणि आपण आपल्या पद्धतीने एक वेगळा विचार करावा. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल की जर तुम्ही किल्ले बघायला जाणार आहात, म्हणजे ट्रेकर तर जातातच पण बाकीचे पण पर्यटन जातात, तर पुस्तकं, ऑथेंटिक पुस्तकं एकदा जस्ट वाचून मग तिथं गेलं तर एक जास्त गोष्टी ऑथेंटिकली आपल्याला कळू शकतात. नक्की. म्हणजे त्या किल्ल्यावर जो काही इतिहास घडलेला आहे तो इतिहास आपण जर वाचून गेलो तर आपण कुठेतरी त्या वास्तू आणि तो इतिहास याच्याशी एक काहीतरी आपण काय समन्वय साधू शकतो, किंवा आपण ते कोरिलेट करू शकतो असं आपण म्हणू. बरोबर. की म्हणजे आता तानाजी मालुसरे यांनी जो पराक्रम केला सिंहगडवरचा, तो आपण वाचून गेल्यानंतर सिंहगडावर गेल्यावर आपण कदाचित विचार करू शकतो की अरे ते इकडनं आले का, मग ह्या कोकण म्हणजे तानाजी कड्यावरनं इकडनं वर आले, मग सूर्याजी कुठे होता कल्याण दरवाजामध्ये, हे कुठेतरी तुम्ही लिंक करायला लागता जेव्हा तुम्ही ते आधीच वाचून जाता. त्याच्यामुळे तुम्ही काहीच न वाचता गेल्यावर तो जो समोरचा सांगेल तेच खरं असं करून जाऊ. त्यामुळे आणि माझं असं म्हणणं आहे की जिथे ऑथेंटिक गाईड असतात चांगले, किंवा एक्सपर्ट तुम्ही घेऊन जाता, काही संस्था असं करतात, काही एक्सपर्टना किल्ल्यावर घेऊन जातात, त्यांच्याशी डायरेक्ट जास्तीत जास्त तुम्ही प्रश्नोत्तरे विचारा. तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल, जेवढे वेडेवाकडे प्रश्न विचाराल, तेवढंच थोडंसं नवीन माहिती मिळेल, काहीतरी डोक्याला चालना सुद्धा मिळेल असं मी म्हणेन. मला सुद्धा अनेक वेळेला लोक, मी जेव्हा किल्ला दाखवायला जातो तेव्हा काही प्रश्न विचारतात, काही प्रश्नांची उत्तरं माझ्याकडेही नसतात, हे मलाही माहिती असतं त्यावेळेला, आणि मलाही कळतं की अरे हे आपण वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, अजून काहीतरी हे वेगळं सांगतायत काहीतरी हे. तर ह्याही गोष्टी मलाही शिकण्यासारखं असतं काही, कारण प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. बरोबर. काही वेगळ्या गोष्टी येऊ शकतात लोकांच्या. थोडक्यात किल्ले कुठलेच हलक्यात घेऊन उपयोग नाही, नक्की, कारण ते संरक्षणासाठी वापरले गेलेले आहेत. नक्की. चैनीसाठी वगैरे असं बांधलेलं नाहीये. तेव्हाची सिच्युएशन वेगळीच होती, त्यामुळे त्या पद्धतीनं लोकांनी खरं तर बघितलं पाहिजे. बरोबर. थँक्यू सर, मस्त गप्पा झाल्या, आणि खरंच लोकांना पण याच्यात म्हणजे व्ह्यूअर्सना याचा नक्कीच डोळसपणे बघण्यासाठी उपयोग होईल. तर धन्यवाद. आपण रायगडला जाऊ. नक्की रायगड बघायला. माझी याच्यातले असं म्हणणं आहे की माझी ही मतं आहेत, ती सगळ्यांना पटतीलच असं मी म्हणेन, पण हा एक माझा व्ह्यू आहे रायगडकडे बघताना. पण त्याचा बेस आहे ना सर, काहीतरी. आणि म्हटलं ना की हे सगळं करत असताना कुठेही या सगळ्या याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा किंवा अगदी नंतरच्या कुठल्याही सत्ताधीशांचा अपमान करायचा असा काही याच्यातला हेतू नाही. हा अभ्यासाचा भाग आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा विषय समजून घेताना तो अभ्यास म्हणून समजून, बरोबर, कारण ह्याच्यातनं भावनिक होतात लोक काही वेळा, काही वेळा असं कसं तुम्ही म्हणता हे ते भावनिक न होता हे अभ्यास या दृष्टिकोनातनं बघा. म्हणजे आपल्याला उलट शिवाजी महाराजांचं जे काही कर्तृत्व आहे, त्यांनी जे काही रायगड बांधला, त्यांनी काय गोष्टी केल्यात, ते आपल्याला जास्तीत जास्त संशोधन करून बाहेर काढायचं याच्यात. राईट. त्याच्यामुळे त्याच्यासाठी म्हणून अशा पद्धतीने विचार करायला लागणार आहे आपल्याला. बरोबर. आपण जर सगळं शिवाजी महाराजांनी केलंय असं जर म्हणत बसलो तर मग खरं त्यांचं कर्तृत्व म्हणजे एकदा एखाद्या माणसाला देव म्हटलं की विषयच संपतो. बरोबर. पण शिवाजी महाराज हे माणूस होते, आणि त्यांनी कर्तृत्व केलेलं जे मोठं होतं आणि ते त्यांचा माणूस पण होतं, आणि त्यावेळची परिस्थिती तेच म्हणून म्हटलं ना क्रिटिकल केलं. हे जर समजून घेतलं आपल्याला तर, नाहीतर काय मग आपण फक्त म्हटलं की शिवाजी महाराज देव होते आणि त्यांनी सगळं केलं तर मग त्यांच्या कर्तृत्वाला काही वावच राहत नाही. आणि तेच समजून घ्यायचं आहे की माणूस असून त्यांनी एवढं मोठं कार्य केलं, ते कसं केलं, काय केलं, रायगडावर काय केलं, गोष्टी केल्या त्यांनी. आज कागदपत्रांचा अभाव आहे म्हणून आपल्याला हे सगळं अभ्यास, संशोधन, या सगळ्या गोष्टी, कागदपत्र असती तर सगळ्याच वास्तू उलगडल्या असत्या, सोपं झालं असतं. पण ठीक आहे, हेच संशोधन असतं म्हणून. धन्यवाद सर. येस.